पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। फलकट तो संसार एत सार भगवंत। फलकट तो संसार एत सार भगवंत। ऐसे जागवी तो मना सरसे जनासहित। अवघे नृसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे। ऐसे जागवी तो मना सरसे जनासहित। तुका म्हणे देवाविन केलासीन तो मिथ्या। ऐसे जागवी तो मना सरसे जनासहित। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, फलकट तो संसार एत सार भगवंत। फलकट तो संसार एत सार भगवंत। तुकोबाराय या अभंगातून आम्हाला उपदेश करतायत आणि महाराज सांगतायत की या विश्वामध्ये भगवंत सार आहे, संसार असार आहे, फलकट आहे। भगवंत सार आहे आणि उरलेला संसार असार आहे, फलकट आहे। फलकट तो संसार एथ सार भगवंत। भगवंत सार आहे, उरलेला संसार असार आहे, फलकट आहे। सार म्हणजे काय मग नेमकं? की ज्याचा कधीच नाश होत नाही ते सार असते आणि ज्याचा नाश होतो ते असार असते। भगवंताचा कधीच नाश होत नाही, तो नित्य असतो, म्हणून भगवंत सार आहे। संसाराचा नाश होतो म्हणून संसार असार आहे। भगवंत सार आहे का? तर भगवंताचा कधीही नाश होत नाही। ज्याचा कधीच नाश होत नाही तो सार असतो। भगवंताचाही कधीच नाश होत नाही म्हणून भगवंत सार आहे। कशावरून भगवंत सार आहे? कशावरून? ज्ञानोबा याची साक्ष देत आहेत, मौली लिहित आहेत, सारासार विचारिता भ्रांती पाहे असारता। सारते स्वभावता नित्य जाणे। सारते स्वभावता नित्य जाणे। जे नित्य असतं ते सार असतं। आकाराचे निजालेपणे जन्मधर्माते नेणे। आकारलोपी निमणे नाही कही। ऐशी आपल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असते। तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा। जया ब्रह्माची नित्यता असते, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा। ब्रह्म नित्य अर्थात भगवंत नित्य। ज्यावेळेस प्रलय येतो त्यावेळेस हा संसार पूर्णतः नाश पावते। संसार पूर्णतः नाश पावतो, परंतु त्यावेळेस भगवंत अर्थात ब्रह्म नाश पावत नाही। आणि ज्यावेळेस हा संसार उदयाला येतो त्यावेळेस भगवंत जन्मही घेत नाही।
आकाराचे झालेपणे जन्मधर्माते नेणे, आकारलोपी निमणे नाही जया. हा संसार संपला, नाहीसा झाला, भगवंत नाहीसा होत नाही. हा संसार पुन्हा जन्माला आला, भगवंत जन्माला येत नाही. भगवंत नित्य असतो, भगवंताला जन्म मृत्यू नसतात, भगवंताचा कधीच नाश होत नाही, म्हणून तो सार आहे. ज्याचा कधीच नाश होत नाही तो सार असतो. ऐशी आपल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असते, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. संसार नाहीसा झाला, भगवंत नाहीसा होत नाही. संसार उदयाला आला, जन्माला आला, भगवंत जन्माला येत नाही. भगवंताला जन्म मृत्यू नसतात, भगवंत नित्य असतो. आणि भगवंताची, या ब्रह्माची ही जी सहज नित्य अवस्था आहे, हे अध्यात्म आहे. आणि हेच भगवंताचं सारपण आहे. अर्थात भगवंत सार आहे. नरवाला लिहितात की भगवंत सार आहे. संसार आसार आहे, भगवंत सार आहे. सार ते की जे नित्य आहे, ज्याला जन्म मरण नाही, ते सार. जे मरतय ते आसार. नरवालाच लिहितात की जयाचे आकाराविना असणे, जया जन्मना निमणे, जे आगवेची आगवेपणे देखत असे. किती पुरावे द्यायचे अजून? जया जन्मना निमणे, नरवार आहे. जयाचे आकाराविना असणे, जया जन्मना निमणे. ज्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला जन्म नाही, मृत्यू नाही, जया जन्म ना निमणे, जो जन्मत नाही, जो मरत नाही, ज्याला आकार नाहीये, विश्वव्यापी आहे, निर्गुण निराकार आहे, ज्याला जन्म नाहीये, ज्याला मृत्यू नाहीये. आणि विश्वात कुठं काय चाललंय एका वेळी सर्वत्र पाहू शकतो, तो भगवंत असतो, तो सारा असतो. जया जन्म ना निमणे, जे आगवेची आगवेपणे देखत असे. तात्पर्य भगवंताला जन्म मृत्यू नाहीत, भगवंत नित्य आहे. आणि ज्याला जन्म मृत्यू नाहीत, जो नित्य आहे तो सार असतो. फलकट तो संसार, इत सार भगवंत. भगवंत सार आहे. हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपण नासलेनी न नासे, अक्षरे पुसल्या न पुसे, अर्थू जैसा. पाटीवर जर काही अक्षरं लिहिली गुरुजींनी, मुलाला अर्थ समजावून सांगितला आणि थोड्या वेळाने पाटीवरची अक्षरं पुसली, अक्षरं पुसल्या जातात, त्या अक्षरातला अर्थ किंवा बोध पुसल्या जात नाही. तसं परमात्मा विश्व व्यापून आहे. विश्व नाहीसं झालं तर परमात्मा नाहीसा होत नाही. भले विश्व नाहीसं होईल, परमात्मा नाहीसा होत नाही. जसं पाटीवरचं अक्षर पुसलंय, पण त्या अक्षरातला बोध, अक्षरातलं अक्षर पुसल्या जात नाही, ते मागं शिल्लक असते. तसं विश्व नाश पावलंय, पुसल्या गेलंय, पण त्याला अधिष्ठान असलेलं ब्रह्मचैतन्य, भगवत चैतन्य हे पुसल्या जात नाही, ते मागं शिल्लक असते. अर्थात जे कधीच पुसल्या जात नाही, जे कधीच मरत नाही, जे कधीच जन्मत नाही, ते सार असतं. भगवंत सार आहे. एत सार भगवंत. फलकट तो संसार, एत सार भगवंत. नातरी अटती अलंकारी, नातरी अटती अलंकारी, नाटते कनक जियापरी, तेवी मरतीये जीवाकरी अमर जे आहे. दागिने अनेक असतात, परंतु ते जाळात घातल्याने ठोकले तर दागिन्याचा आकार नाहीसा होतो. पण दागिन्याला अधिष्ठान असलेलं सोनं आहे तसंच असतं, ते नाश पावत नाही. दागिन्याचा आकार नाश पावलाय, पण ज्या सोन्यामुळे दागिने बनलेत ते सोनं आहे तसंच आहे. तसं जगत नाहीसं होतं,
परंतु जगताला अधिष्ठान असलेलं चैतन्य, अधिष्ठान असलेला भगवंत नाश पावत नाही, तो आहे तसाच असतो. ना तरी अटती अलंकारी, नाटते कनक जियापरी, तिवी मरतीये जीवा करी अमर जे आहे. जीव मरकाय, शरीर नाश पावतं, शरीर नाश पावतं, पण या शरीराला अधिष्ठान असलेलं चैतन्य नाश पावत नाही. तिवी मरतीये जीवा करी अमर जे आहे. जीव मरकाय, पण या जीवाला जिवंत ठेवणारं चैतन्य मरकं नसतंय, ते अमर असतंय. मरक्या शरीरात देव राहतो, शरीर मरतं पण देव मरत नाही, देव आहे तसाच राहतो, देव अमर आहे. तिवी मरतीये जीवा करी अमर जे आहे. शरीर मरेल पण शरीराला अधिष्ठान असलेलं चैतन्य देव भगवंत अमर आहे, तो मरत नाही. भगवंताला जन्म नाही, मृत्यू नाहीये, तो नित्य आहे. आणि जे नित्य असतो, ज्याचा कधी जन्म होत नाही, ज्याला कधी मरण नाही, तो सार असतो. आणि म्हणून भगवंत सार आहे. आणि हेच तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितायत की फलकट तो संसार एत सार भगवंत. फलकट तो संसार एत सार भगवंत. भगवंत सार आहे, संसार आसार आहे, अर्थात फलकट आहे. फलकट म्हणजे भुसकट. आपण खळं करतो शेतामध्ये, उदाहरणार्थ तुरीचं खळं केलं, उपनेरमधून ज्यावेळेस तूर काढतो त्यावेळेस तुरी पोत्यात पडतात, त्या तुरी सार आहेत. आणि भुसकट त्या उपनेरच्या पंखीने लांब उडून जातं, ते आसार आहे. ते भुसकट म्हणजे फलकट. पोत्यात पडल्या तुरी त्या सार, उडून गेलं फलकट, भुसकट ते आसार. हा संसार फलकट आहे, आसार आहे. भगवंत सार आहे, भगवंत सार आहे. संसार भुसकट आहे, फलकट आहे. संसार फलकट आहे, भुसकट आहे. भगवंत तुरी आहेत, भगवंत तुरी आहेत. भगवंत सार आहे. दनबारा लिहित आहेत, बीज भूस एकवट, उपनिता राहे घनवट, उडे ते फलकट कळो आले. तेच आता मी जे तुरीचं उदाहरण बोललो, बीज भूस एकवट, उपनिता राहे घनवट, उडे ते फलकट कळो आले. खळं केलं, ज्वारी असो, तूर असो, काही असो, धान्य पोत्यात पडतं, तो कचरा अर्थात ते भुसकट उडून जातं, ते भुसकट आसार असतं, पोत्यात पडलेलं धान्य सार असतं. तसं संसार त्या कचऱ्यासारखा, भुसकटासारखा आसाट आहे, भुसकटासारखा आसार आहे. संसार फलकटच आहे, आसार आहे. भगवंत सार आहे, भगवंत सार आहे. आणि ते सार असतं की जे कधी मरत नाही, कधी जन्मत नाही, जे नित्य आहे ते सार. भगवंत नित्य आहे, त्याला जन्म मृत्यू नाहीत, म्हणून भगवंत सार आहे. संसार मरतो, संसाराला जन्म मरण आहे. ज्याला जन्म मरण आहे, जो अनित्य आहे, तो संसार असतो. आणि जे मरतं ते आसार आहे, ते फलकट आहे. जे कधीच मरत नाही ते सार आहे. भगवंत कधीच मरत नाही, जन्मत नाही, नित्य म्हणून तो सार आहे. फलकट तो संसार एत सार भगवंत. हा संसार नित्य आणि अनित्य याच्या मिश्रणाने बनलाय. नित्य आणि अनित्य याच्या मिश्रणाने बनलाय. दरबारा लिहितात की उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये, या संसारामध्ये आसार प्रपंच आणि सार भगवंत एकत्र मिसळलेला आहे. हे सार भगवंत तत्व गुप्त रूपानं राहतं. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधीमध्ये, संसारामध्ये सार आसाराचं मिश्रण आहे. सार भगवंत आहे,
आसार ही माया आहे किंवा संसार आहे. आणि या सार आसारातलं सार असं भगवत तत्व संत स्वीकारतात. संत आसाराच्या मागे लागत नाहीत. उदाहरणार्थ, आपण दही घुसळ आणि त्यापासून लोणी काढलं, नरमारा लिहित आहेत. ना तरी जाणिवेचे आयनी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. आपण दही घुसळलंय, निर्वाणी म्हणजे शेवटीला वर लोणी येतं, खाली ताक राहतं. हे ताक आसार आहे, वर आलेलं लोणी सार आहे, त्याचं तूप होतं. तसा संसार आसार आहे, संसारात गुप्त अवस्थेत लपलेला भगवंत सार आहे. दह्यात ताकही आहे, लोणी आहे. ताक खाली राहतं, लोणी वर येतं. हे ताक आसार आहे, वर आलेलं लोणी सार आहे. संसारात माया आणि भगवंत दोघं मिश्रित आहेत. ही माया आसार आहे, भगवंत सार आहे. ना तरी जाणिवेचे आयनी करिता दधी कडसनी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. दह्यामध्ये लपलंय ताक आणि लोणी दोन्ही, पण घुसळल्यावर ताक वेगळं लोणी वेगळं. हे ताक आसार, लोणी सार. संसारात लपलंय माया आणि परमात्मा, माया आसार, परमात्मा सार. नरवरा लिहिते, सलिली पै जैसे एक होनी मिळले असे, परी निवडून राजांचे वेगळे कीजे. दुधात दूध आहे, दुधात पाणी आहे, परंतु राजहंस पक्षी आपल्या चोंचीनं आसार पाणी बाजूला फेकतो आणि सार सार दूध पिऊन घेतो. सलिली पै जैसे एक होनी मिळले असे, परी निवडून राजहंसे वेगळे कीजे. राजहंस आपल्या चोंचीने आसार पाणी बाजूला फेकतो, सार दूध पिऊन घेतो. दूध आहे, पण दुधात दोन गोष्टी लपल्यात, एक आसार पाणी आणि सार दूध. परंतु राजहंस आपल्या चोंचीने आसार पाणी फेकतो बाजूला आणि सार दूध पिऊन टाकतो. तसं संसारात या उपाधीत, ही उपाधी आणि भगवंत, माया आणि भगवंत किंवा माया आणि चैतन्य हे एकत्र मिसळलेले. जे संत असतात, जसा राजहंस आसार पाण्याचा त्याग करतो आणि सार दूध पितो, सार दुधाचा स्वीकार करतो, तसं उपाधीत जे चैतन्य मिसळले हे तत्वज्ञ संत आसार उपाधी, आसार माया, आसार संसार बाजूला फेकतात आणि सार अशा चैतन्याच्या भगवंताचा, सार अशा चैतन्याचा भगवंताचा स्वीकार करतात. उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. आणि म्हणून अनित्याच्या ठाई तया ते अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखील असे. माया आणि भगवंत मिसळलेले आहेत. ही माया अनित्य आहे, भगवंत नित्य आहे. संत अनित्याच्या ठाई आसक्त राहत नाहीत, मायेच्या ठाई आसक्त राहत नाहीत. संत आसक्त राहतात ते नित्याच्या ठाई, अर्थात भगवंताच्या ठाई. म्हणून अनित्याच्या ठाई तया ते अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखील असे. आणि म्हणून तसे विचारिता निरसले प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. आणि मग सारासार विचारिता भ्रांती पाहे आसारता, सारते स्वभावता नित्य जाणे. ज्ञानवर आहे. सारासार विचारिता भ्रांती पाहे आसारता, सारते स्वभावता नित्य जाणे. संसारात माया आणि भगवंत मिश्रित आहेत. आसार आणि सार एकात एक मिसळलंय. ज्याला भ्रांती झालीय, त्याला संसार सत्य वाटतो. सारासार विचारिता भ्रांती पाहे आसारता. ज्याला भ्रांती झालीय, ज्याला मायेने घेरले, ज्याला अज्ञानाने घेरले, ज्याला अहंकाराने घेरले, अर्थात ज्याला भ्रांती झालीय त्याचा आसारावर डोळा असतो, आणि ज्याची भ्रांती गेली त्याचा सारावर डोळा असतो. साधारण जीवाला भ्रांती झाली, अज्ञानी जीव आहे, त्याचा डोळा आसारावर असतो, संसारावर असतो.
संत ज्ञानी असतात त्याचा डोळा सारावर असतो, भगवंतावर असतो. सारासार विचारिता भ्रांती पाहे आसारता, सारते स्वभावता नित्य जाणे. भगवंत सार आहे, नित्य, किंवा जे नित्य आहे ते सार आहे. भगवंत नित्य म्हणून भगवंत सार आहे, माया अनित्य म्हणून माया आसार आहे. पण ज्याला भ्रम झालाय, जो अज्ञानी आहे, जो अहंकारी आहे, त्याला ही माया सत्य वाटते, संसार सत्य वाटतो, तो भ्रम आहे. पण ज्ञानीपुरुषाला संसार सत्य वाटत नाही. आणि म्हणून संसार सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं आहे असा बुद्धीचा निश्चय. संसार सत्य आहे, मी देह आणि देह संबंधीने माझं असा बुद्धीचा निश्चय. हे अज्ञान आहे, हे अहंकार आहे, ही माया आहे, ही भ्रांती आहे. परंतु संसार मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे, मी देह नसून मी आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं हे ज्ञान आहे, हे आत्मज्ञान आहे, ही भ्रांती जाण आहे. आणि म्हणून जगत सार असाराचं मिश्रण आहे. ही उपाधी, ही माया असार आहे आणि तिच्यात मिसळलेला भगवंत हा सार आहे. यात जो असार माया टाकून देतो आणि सार भगवंत स्वीकारतो तो तत्वज्ञ असतो, तो संत असतो. भगवंत सार आहे आणि जे सार अशा भगवंताचा स्वीकार करतात ते शहाणे असतात, ते विवेकी असतात. त्यांची भ्रांती गेली असते. आणि जे असार मायेत अडकून राहतात त्यांच्या जीवनात भ्रांती असते, अविवेक असतो, अज्ञान असते, अहंकार असतो. या सगळ्या बोलण्यातून मला एकच मुद्दा तुमच्या पुढे मांडायचा आहे की तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतायत की फलकट तो संसार येथ सार भगवंत. फलकट तो संसार येथ सार भगवंत. संसार फलकट आहे, आटतो, नाहीसा होतो. भगवंत आणि भगवंताचं नाम आटत नाही, नाहीसं होत नाही. शरीर आटे, अलग लक्षात. नाम न आटे ते बरवे. नानावराय बोलतात, नाम आटत नाही, माया आटते, नाम आटत नाही, देव आटत नाही. शरीर आटे, संपत्ती आटे. शरीर आटे, संपत्ती आटे, नाम न आटे ते बरवे. शरीर आटे, संपत्ती आटे, नाम न आटे ते बरवे. हे शरीर, ही संपत्ती, ही माया आहे, हे आटतं. भगवंताचं नाम आटत नाही. भगवंताचं नाम हे सार आहे. भगवंताचं नाम परब्रह्म आहे. नाम परब्रह्म वेदार्थे. नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. नाम परब्रह्म वेदार्थे. भगवंत आणि भगवंताचं नाम कधीच आटत नाही, ते परमनंट असते. भगवंत आणि भगवंताचं नाम कधीच आटत नाही. आणि म्हणून या सृष्टीमध्ये नथिंग इज परमनंट. या सृष्टीमध्ये नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. या सृष्टीमध्ये नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये दोनच गोष्टी परमनंट आहेत, एक संत आणि दुसरा भगवंत, आणि त्याला जोडून भगवंताचं नाम. बाकी सगळं अपरमनंट आहे. आणि जे अपरमनंट असतं ते असार असतंय, जे परमनंट असते ते सार असते. परमनंट ते असतं की ज्याचा कधी नाश होत नाही. भगवंत असा आहे की ज्याचा कधी नाश होत नाही, तो नित्य असतो. जे नित्य असते ते सार असते, जे अनित्य असते ते असार असते. संसार माया अनित्य आहे म्हणून असार आहे, फलकट आहे. भगवंत नित्य आहे म्हणून सार आहे. फलकट तो संसार येथ सार भगवंत. भगवंताला जन्म नाही, मृत्यू नाहीये, तो नित्य आहे. जो नित्य आहे तो सार आहे. आणि म्हणून फलकट तो संसार येथ सार भगवंत. येथ सार भगवंत. भगवंत सार आहे, संसार असार आहे, फलकट आहे. हा सारासार विचार आहे. भगवंताला सार म्हटले का? भगवंताला जन्म नाही, भगवंताला मृत्यू नाही,
तो नित्य आहे म्हणून सार आहे. जे नित्य असते ते सार आहे म्हणून भगवंत सार आहे. मायेला जन्ममृत्यू आहेत, ती अनित्य आहे म्हणून ती असार आहे, म्हणून ती फलकट आहे. आणि म्हणून फलकट तो संसार येत सार भगवंत, येत सार भगवंत. संसाराला फळच नाही म्हणून मी संसार असार आहे. संसाराला फळच नाहीये. संसार करणारा संपतो आणि संसार पाठीमागे शिल्लक राहतो. संसाराला फळ नाही. किती तोंडावर पडू पडू संसार करा, कितीही पळा, किती भ्रष्टाचार करा, किती करप्शन करा, पोत्याने पैसे मिळवा. रेस लागली आमचे पैसे मिळवण्यासाठी. कितीही पळा, नाना प्रकारचे पद मिळवा, खोऱ्याने पैसे वाढा. खोऱ्याने पैसे वाढणे म्हणजे संसारच करणे. खरा करणे तर खोटा करा, शेवटी संसाराचे. संसाराला फळ नाहीये. छाती फुटूस तर पळा आणि संसार करा. संसाराला फळ नाहीये. संसाराला शेवट आणि संसार करणारालाही शेवट आहे. पण संसाराला शेवट उशीर आहे, तुम्हाला लवकर आहे. आणि मग संसाराला फळ नाही. संसार करणारा संपतो, संसार मागे शिल्लक राहतो. आणि परमार्थ करणारा तरतो आणि परमार्थ संपतो. परमार्थ करणारा तरतो आणि परमार्थ संपतो. आणि मग ज्ञानवरा म्हणतात की विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय कडू आहे पण जीवाला गोड झालाय. संसार आसार आहे पण जीवाला गोड झालाय. का? भ्रांती. भ्रांती. ज्याची भ्रांती हरपली, भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. ज्ञानोबा आहे. ज्यांनी भ्रांतीपासून आपलं मन हिरावून घेतलंय, ज्याची भ्रांती गेली. भ्रांती जाणं म्हणजे जगात मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे, या बोधावर आरूढ होणं म्हणजे भ्रांती जाणं. ज्याची भ्रांती गेली त्याला परमार्थ गोड लागतो आणि परमार्थाला फळ आहे. देव भेटतो, परमार्थात देव भेटतो, मुक्ती मिळते, जन्ममरणाचा फेरा संपतो. परमार्थाला फळ आहे, संसाराला फळच नाही. संसार करणारा मरतो आणि संसार मागे राहतो. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू परमार्थ गोडू जीवासी झाला. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. विषय कडू आहे, संसार कडू आहे, पण गोड लागतं. का? भ्रांती आहे. मी देह संबंधीने माझं, जगात सत्य आहे, मी देह संबंधीने माझं, ही भ्रांती आहे. भ्रांतीमुळे संसार सत्य वाटतो. संसाराला फळ नाही. संसारही कधी ना कधी संपतो आणि तुम्ही संपता. पण संसार उशिरा संपतो, तुम्ही लवकर संपता. तुम्ही लवकर संपता. संसार करणारा संपतो, संसार मागे शिल्लक राहतो. पण तोही संपतो पण उशिरा. पण संसार करणारा लवकर संपतो. आणि मग संसार करणारा लवकर संपो, जेव्हा आयुष्य संपलं तेव्हा संपतो. आणि संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला सावडायला गेले, संसार करणारा संपतो. अंतविधी झाल्याने दुसऱ्या दिवशी सावडायला जातात त्याला. आणि मग ज्यावेळेस त्याच्यावर गार पाणी टाकतात त्या अग्नीवर आणि हाडकं बाजूला काढतात, त्यावेळेस एक एक हाड हातात घेतात आणि माणसं रडतात. हा साहेबाचा टिबिया, हा साहेबाचा फिबुला, हे साहेबाचं फिमर, हे साहेबाचं ह्युमरस, हे साहेबाचं स्कल, कवटी, हे साहेबाचं क्लॅव्हिकल, हा साहेबाचा आल्ला, हा साहेबाचा रेडियस. हाडकं हातात घेऊ घेऊ माणसं रडतात. पण जिवंतपणी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे सांगतायत की बाबांनो, संसार फलकट आहे, संसार आसार आहे, भगवंत सार आहे, इकडे या. नाही येत लोक, नाही वाचत ज्ञानेश्वरी, नाही वाचत गाथा, नाही संतांचं ऐकत. आणि मग संसार करणारा संपला
की सावडायला गेले हाडकं हातात घेतात. हे साहेबाचं फिमर, हा साहेबाचा टिबिया, ही हाडकाची नाव आहेत. मी जे नावं घ्यायला ते म्हणतात कोणाची नाव आहेत, ही हाडकाची आहेत. मी जेवढे नाव घेतले ते सगळे माणसाच्या शरीरातल्या आत असलेल्या हाडकाची नाव आहेत. संसाराला फळ नाहीये. किती तोंडावर पडू संसार करा, संसाराला फळ नाही. धन मिळविले कोटी, संगे नाही रे लंगोटी. तुकोबार आहे. कोट्यावधी रुपये मिळवा, कोट्यावधी रुपये मिळवा, मेल्यावर कमराचा करदोडा कापून घेतात, कमराचा करदोडा कापून घेतात, लंगोटी जाळात जळून जाते. तुकोबार आहे बोलतात, धन मिळविले कोटी, संगे नाही रे लंगोटी. म्हणून मी बोलतोय संसाराला फळ नाहीये. राहील मागं कोल्या कुत्र्याची धन होईल. तुमच्यासोबत काय आलंय, तुमच्यासोबत काय आलंय? धन मिळविले कोटी, संगे नहीं रे लंगोटी. ए इंसान, चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती, ए इंसान चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती, मगर इतना याद रख, कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. माणसा म्हणले किती मिळव, चांगल्या मार्गाने मिळव, खोट्या मार्गाने मिळव, किती रुपये मिळव, पण एक लक्षात ठेव, मेल्यानंतर तुला ज्या कफनरूपी वस्त्रात गुंडाळायचंय त्या कफनाला खिसा नसतो. म्हणून तुला आपल्यासोबत काही नेता येत नाही, काही नेता येत नाही. कफनाला खिसा नसतो. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख, कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. कफनाला खिसा नसतो, लंगोटीला खिसा नसतो. जन्माला येताना लंगोटी, मरताना कफन, दोन्हीलाही खिसा नसतो, दोन्हीलाही खिसा नसतो. येताना काय आणता येत नाही, जाताना काय नेता येत नाही. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे, उघडेची जावे. हे सगळं ईश्वराचं वैभव आहे, आमचं काही नाही. आम्ही घडीचे वॉचमन आहेत, आम्ही आमच्या संपत्तीचे वॉचमन आहोत. बाप मेला, बाप जातो, मुलगा वॉचमन म्हणून येतो, संपत्ती जागेवरच राहते. ती कुठं जात नाही, कारण ती देवाची आहे. त्यांनी वापरायला दिली. जिवंत आहे तोपर्यंत वापरा, मेले की जागेवर ठेवा, निघून जा. का ती देवाची, सोबत नेता येत नाही. का संपत्ती आपली नाहीये. सर्वत्र वैभव ईश्वराचे, सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे, उघडेची जावे. आम्हाला उघडे यायचे, उघडं जायचंय. सगळी संपत्ती देवाची, आम्ही आहे तिथं तोपर्यंत वापरायला दिली. मेले की जागेवर ठेवायची, निघून जायची. तुमची वॉचमन की संपली, पोरग वॉचमन म्हणून येतं. पोरग मेलं, नातू वॉचमन म्हणून येतं. वॉचमन बदलतात, संपत्ती जागेवर राहते. का? ती देवाची, ती देवाची, आपली नाहीये, दुसऱ्याची. दुसऱ्याचं त्याला देऊन निघून जावं लागतं. देवाचे देवाला द्यायचं, निघून जायचं. आमचं काय? आमचं काहीच नाही. उघडेची यावे, उघडेची जावे. हे साहेबाचं फिमर, हा साहेबाचा टिबिया, एवढंच आमचं. हाडकं हातात घेऊन हु करणं, एवढंच आमचं. मी कोणाची टिंगल करत नाही, वास्तव मांडतोय, वास्तव. पांडवांना प्रश्न विचारला यक्षानं, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? पांडव पाणी प्यायला गेले. सुरुवातीला ते सगोभाऊ बेहोश झाले. यक्षाच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. यक्षाने प्रश्न केला, या जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य काय? अर्जुन, भीम, नकुल, सहदेव चौघाला उत्तर देता आलं नाही. शेवटी युधिष्ठिर आला, सोबत द्रौपदी आली. भीष्म पाणी पिऊ लागलाय, युधिष्ठिर पाणी पिऊ लागलाय. थांब म्हणले, युधिष्ठिरा, तुझे भाऊ बघ मरून पडलेत किंवा बेहोश झालेत. तूही बेहोश होशील किंवा मरशील. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग पाणी पे. युधिष्ठिर म्हणतो, काय प्रश्न आहे, बोला. यक्ष म्हणतो, या जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य काय? या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य काय? अतिशय सुंदर आणि अचूक उत्तर दिलं युधिष्ठिरानं. युधिष्ठिर म्हणतो, एक मनुष्य मरतो, एका जिवंत माणसापुढे एक मनुष्य मरतो, त्याला स्मशानात नेतात, जाळतात. त्याला जाळल्यावर लोक घरी येतात, हातपाय धुतात, आंघोळ करतात आणि एका क्षणात विसरतात की तो मेलाय आणि त्याला जाळलंय म्हणून. मग एक दिवस मी असाच मरेल आणि मलाही असं त्या स्मशानात नेऊन जाळतील, हा त्या माणसाला आपल्या मरणाचा विसर पडतो. आणि माणसाला आपल्या मरणाचा पडणारा हा विसर हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य, जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे.
आणि म्हणून माणसाला आपल्या मरणाचा पडणारा विसर ही सगळ्यात घातक असते. माणसाला आपल्या मरणाचा पडणारा विसर हे जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आणि माणसाला आपल्या मरणाचा पडणारा हा विसर हे त्या माणसासाठी सगळ्यात घातक आहे. माणसाला आपल्या मृत्यूचं नित्य स्मरण असावं. आपल्या मृत्यूचं नित्य स्मरण असावं. मनुष्य मृत्यूला विसरतो म्हणून असार संसाराच्या मागे लागतो आणि सार भगवंताकडे पाठ फिरवतो. येतायत माणसं किड्यामंगेसारखे जगतायत, मरतायत आणि मेले की मी मग बोललो हाडकं घेतात आणि हु हा टीबी, हा फिबुला साहेबाचा हु. का? संसार फलकट आहे, भगवंत सार आहे, हे लोकांना का कळत नाही? याचं कारण माणसं आपल्या मरणाला विसरतात. माणसाच्या मुखात भगवंताचं नाम नसतं. जो मनुष्य भगवंताच्या नामाकडे पाठ फिरवतो आणि जो आपल्या मरणाला विसरतो तो अविवेकी असतो, तो मूर्ख असतो आणि तो निरंतर संसारात रममान होतो, पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो. परंतु जो आपल्या मरणाचं नित्य स्मरण ठेवतो आणि मुखामध्ये भगवंताचं नित्य नामस्मरण ठेवतो त्याचा विवेक जागा होतो. विवेक हा परमार्थाची गुरुकिल्ली असतो. आणि म्हणून लोकांना दिसतं, कळतं, पण वळत नाही. आपल्यापुढे हजारो माणसं मरतात. मीही मरेल, गडीवर त्या मसानवाट्यात स्मशान वैराग्य येतं, पण घरी आली की मनुष्य विसरतो. का? त्या स्मशान वैराग्याला विवेकाचं बळ नसतं. विवेकाशिवाय वैराग्य लंगडं असतं. वैराग्य तेव्हाच टिकतं की जेव्हा विवेक जागा आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेक जीवनात नसेल तर वैराग्य येत नाही ना, आलं तरी दाटमुट येतं, टिकत नाही. विवेक जागृती असावी. धनवारा लिहित आहेत, जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माता तव अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. धनवारा जबवरी पार्था तो विवेकू न उधवी माता तव अंतू नाही अश्वत्था भवरूपाया. अर्जुना, जोपर्यंत जाग नाही तोपर्यंत झोपेला शेवट नाही. तसं जोपर्यंत विवेक जागृती नाहीये तोपर्यंत संसाराला शेवट नाही, जन्ममरणाला शेवट नाही. जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत तुम्ही असेच जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत राहणार. जन्मनार मरणार, जन्मनार मरणार. उपजेते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजले ते मरणार, मेले ते जन्मणार, हे राडगाडगं चालूच राहणार. जोपर्यंत विवेक जागृती नाही तोपर्यंत. मग हा विवेक काय? तर जगत आसार आहे, जगत नाशिवंत आहे आणि परमात्मा अविनाशी आहे. जगत नाशिवंत आहे, परमात्मा अविनाशी आहे आणि तो अविनाशी परमात्मा मी आहे असा बुद्धीचा निश्चय होणे म्हणजे विवेक जागृती होणं. तुम्हाला संसाराची अनित्यता कळावी. संसार नाशिवंत आहे, संसार अनित्य आहे हे कळावं, ही विवेक जागृती असते. ज्या दिवशी तुम्हाला खात्रीनं कळल की संसार नाशिवंत आहे, संसार अनित्य आहे आणि या संसाराचा अंश मी आहे म्हणून मी अनित्य आहे, तुम्हाला संसाराची आणि आपल्या देहाची अनित्यता कळावी. त्या वैराग्याला काठीने हाणलं तरी ते लंडासारखं बळच महागं लागतं आणि वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. संसाराची आपल्या देहाची अनित्यता कळावी. मी मरकाय, संसार मरकाय, संसाराचा मी अंश म्हणून मी मरकाय, मी मरणार आहे, एक दिवस मी मरणार आहे, हे नित्य स्मरणात असावं. संसार अनित्य, मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य, हे डोक्यात खेळावं. त्याला म्हणतात मृत्यूचं नित्य स्मरण. आणि संसाराची अनित्यता, आपल्या देहाची अनित्यता अर्थात मृत्यूचं नित्य स्मरण ठेवलं
तर वैराग्य स्वतःहून जीवनात येतं. काठीने हाणलं तर निघून जात नाही आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. नरमरा बोलतात, विखे रांदिली रस सोय ते जेवणारा ठाऊई होय, ते ताटाची सांडूनी जाय जिया परी, तैसे संसाराया समजता जाणीजे जे अन्यत्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ते वैराग्य दवडिता पाठी लागे. एखादा मनुष्य जेवायला बसलाय आणि तोंडात घास घालणार, तेवढ्यात त्याला कळालं, कुणीतरी कानात येऊन सांगितलं. ताटावर बसलाय, तोंडात घास घालणार, तेवढ्यात कोणतरी पळत आलं आणि कानात सांगितलं, मामा हे खाऊ नका, याच्यात विष घातलंय, खाल तर मराल. ताटावर बसलाय, तोंडात घास घालायचं नावचित कुणीतरी येऊन सांगतंय, यात विष घातलं, हे अन्न खाऊ नका. काय करेल माणूस? ते ताटाची सांडवणी जाय जियापरी. ताटावर नुसतं उठून जायचं नाही, ताट उलथं पालथं करून निघून जाईल. का? हे अन्न खाल्लं तर माझ्यासाठी मारक आहे हे कळालं तर ताट सोडून जात नाही, सोडून तर जातो पण उलथं पालथं करून जातो. ते ताटाची सांडवणी जाय जियापरी, तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ताटावर बसलोय, ताटावर माणूस बसलाय, तोंडात घास घालणार, तेवढ्यात कुणीतरी आले सांगितलं, हे अन्न खाऊ नको, खाल्लंस तर मरशील, यात विष आहे. हे कळताच मनुष्य ताट उलथं पालथं करून निघून जातो. तसं संसारी माझ्यासाठी मारक आहे. विषयाचं ताट खाल्लं, ते अन्न खाल्लं, ते माझ्यासाठी मारक आहे. मनुष्य ताट उलथं पालथं करून निघून जातो. तसं संसार माझ्यासाठी मारक आहे हे ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी मनुष्य त्या संसाराला त्या ताटासारखं उलथं पालथं करतो आणि निघून जातो. त्या दिवशी त्या संसाराला मनुष्य त्या ताटासारखं उलथं पालथं करतो आणि निघून जातो. आणि वैराग्य लंडासारखं त्या माणसाच्या मागे लागतं आणि वैराग्यानं देव भेटतो. वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ही विवेक जागृती आहे. जीवनात विवेक जागृती असावी. संसार अनित्य आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी अनित्य आहे. संसार मरका आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी मरका आहे. संसार मरणार आहे, मी संसाराचा अंश म्हणून मी मरणार आहे. हे भान असावं. हे भान असावं. संसार अनित्य, मी संसाराचा अंश आहे म्हणून मी अनित्य आहे. ही संसाराची आणि आपल्या देहाची अनित्यता कळावी. ज्या दिवशी तुम्हाला संसार आणि देह याची अनित्यता कळते, त्या दिवशी वैराग्याला हाकलून दिलं तरी ते जात नाही, बळच लंडासारखं मागं लागतं, लंडासारखं. आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. आणि म्हणून जीवनात विवेक असावा. मृत्यूचं नित्यस्मरण हा विवेक, किंवा विवेकामुळे मृत्यूचं नित्यस्मरण. मृत्यूचं नित्यस्मरण हा विवेक आहे आणि विवेकामुळे मृत्यूचं नित्यस्मरण राहतं. वाईस वर्सा. मुखात भगवंताचं नाम धारण करा आणि मृत्यूचं नित्यस्मरण ठेवा. दुष्कृत्य गळून पडतील. मुखात भगवंताचं नित्य नाम स्थिरावेल आणि देवही भेटेल. जीवनात वैराग्य येईल आणि देवही भेटेल. मुखात भगवंताचं नित्य नाम ठेवा, मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. काय काय फायदे आहेत? दुष्कृत्य गळून पडतात. भगवंताच्या नामात अभिरुची होते. मुखात भगवंताचं नित्य नाम स्थिरावतं. जीवनात विवेक येतो. पुढे वैराग्य येतं आणि विवेक वैराग्यानं देव भेटतो. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. दुष्कृत्य गळून पडतात आणि जोपर्यंत दुष्कृत्य गळून पडत नाहीत तोपर्यंत देव भेटत नाही. दुष्कृत्य गळून पडावे. आमची विवेक जागृती नाही. दुष्कृत्य गळून पडावे. एकदा एक मनुष्य गावगुंड होता. तो नाथ महाराजाकडे गेला आणि नाथ महाराजाला त्यांनी प्रश्न केला की म्हणले, महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय हो? आम्हाला तुमच्यासारखं निष्पाप आणि शांत का जगता येत नाही? नाथ महाराज म्हणले, बाबा माझं घडीवर सोड, खाली बस म्हणले.
मी सांगतो म्हणले आजपासून 8 दिवसांनी तू मरणार आहे, तुला 8 दिवसात काय करता येईल ते कर. ते घाबरलं, घरी गेलं शब्दनाथ महाराजचा. जे अंथरून पकडलं तर जागचं हाला ना. शब्दनाथ महाराज आहे. बायको म्हणली काय झालं? म्हणले नाथ महाराजांनी असंच सांगितलंय. अन्नपाणी वर्ष, बळच आग्रहापोटी बायका मुलांच्या एखादा घास खायचा, एखादा गोट पाणी प्यायचं. 7व्या दिवशी उठला, नाथ महाराजाकडे गेला. म्हणले महाराज उद्या मी मरणार आहे, सांगा काय करू, उद्धाराचा मार्ग सांगा. महाराज म्हणले तू मरणार फिरणार काय नाही, बस म्हणले खाली. या 7 दिवसात किती पाप केले सांग म्हणले. म्हणले कशाचं पाप आणि कशाचं काय? मरणाचा वागोबा दिसतोय डोळ्यापुढं. कुणाच्या जीवावर पाप करून कशासाठी करू? मरण डोळ्यापुढे दिसतंय, कुणाच्या जीवावर पाप करू? म्हणजे तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे. तू प्रश्न काय केला की नाथ महाराज तुमचं जीवन एवढं शांत आणि निष्पाप कसं काय? याचं उत्तर हे की मी मरण डोळ्यापुढे ठेवून जगतो. नाथ महाराज म्हणतात मी मरण डोळ्यापुढे ठेवून जगतो, म्हणून माझं जीवन शांत आणि निष्पाप आहे. तू हे 8 दिवसात 7 दिवसात मरण डोळ्यापुढे ठेवून जगला, म्हणून एकही पाप केलं नाहीस. मरण डोळ्यापुढे ठेवून जगा, तुमच्या हातून एकही पाप होणार नाही, जीवन निष्पाप होईल आणि मुखामध्ये भगवंताचं नित्य नाम स्थिरावेल. जीवनात विवेक जागृती येईल, वैराग्य येईल आणि देव भेटेल. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदायोग्य जीव होते. ब्रह्मानंदायोग्य जीव होते. मृत्यूचं नित्य स्मरण ठेवा. मृत्यू उपकारी आहे, मृत्यू वाईट नाहीये. मृत्यू तर येणारच आहे, पण मृत्यू उपकारी आहे. रोज मृत्यूला घोका. उठलं की मृत्यूची आठवण, दिवसभर मृत्यूची आठवण, झोपताना मृत्यूची आठवण. मृत्यूची नित्य आठवण ठेवा. मृत्यूला विसरू नका. मृत्यूला विसरू नका. मृत्यूच्या नित्य स्मरणाने दुष्कृत्य घडून पडतात. मुखात भगवंताचं नित्य नाम स्थिरावतं. जीवनात विवेक येतो, वैराग्य येतं, वैराग्याने देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदायोग्य जीव होते. मृत्यूच्या नित्य स्मरणाने विवेक जागा होतो. आमचा विवेक जागा नाही, आम्ही मृत्यूला विसरतो म्हणून विवेक जागा नाहीये. विवेक जागा नाही म्हणून आम्हाला असार संसार सत्य वाटतो, सार भगवंत खोटा वाटतो. सारासार विचार आमच्या जीवनात नाहीये. जीवनात सारासार विचार असावा. जीवनात सारासार विचार असावा. जीवनात सारासार विचार असावा. भगवंत सार आहे, संसार आसार आहे, फलकट आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की फलकट तो संसार येत सार भगवंत. फलकट तो संसार येत सार भगवंत. काय मिळवावं काय मिळवू नये याची अक्कल माणसाला असावी. आपल्यासोबत काय चालतंय आणि काय चालत नाही याची पारख माणसाला असावी. काय चालतं सोबत? फक्त हरिनाम. फक्त हरिनाम सोबत चालतं. रामनाम सत आहे. पण लोक मेल्यावर म्हणतात, वाट लावणारे म्हणतात मेलायला तर मेलाय, पण जो मेलाय आणि चाललाय आता स्मशानात त्याने कधीच रामनाम घेतलं नाही. त्याला वाट लावताना बाकीची मंडळी रामनाम सत आहे म्हणतात. त्यांनी त्याची विल्हेवाट लागत नाही. त्यांनी जिवंतपणे रामनाम घोकावं, विल्हेवाट लागते, देव भेटतो. काय मिळवावं काय मिळू नये याची अक्कल असावी माणसाला. याचा अर्थ पैसा मिळू नये असं मला म्हणायचं नाही. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. परी अगत्य तो राम. काम पैसा पोटापुरता असावा, कामापुरता असावा आणि रामनाम अगत्य असावं. ज्याच्याशिवाय गत्यंतर नाही ते अगत्य. रामनामाशिवाय गत्यंतर नाही म्हणून रामनाम अगत्य. रामनाम नाही घेतलं तर मुक्ती मिळत नाही. मुक्ती हवी असेल तर रामनाम घ्यावंच लागतं. म्हणून अगत्य तो राम. रामनाम सार आहे, संसार आसार आहे. फलकट तो संसार हे तर सार भगवंत. बोलून गेलो मी, तोंडावर पडू पडूच तर धन मिळवा, चांगल्या मार्गाने मिळवा, वाईट मार्गाने मिळवा, करप्शन करा, लांडीला वाडी करा, लोकांचे मुडके मोडा, सगळं इतर राहतं. धन मिळविले कोटी संगे नये रे लंगोटी. कमराचा करदुडा कापून घेतात, कमराची लंगोटी जळून जाते. मी बोललो हे साहेबाचं फिमर, हा साहेबाचा टिबिया, याच्याशिवाय काही उरत नाही. मागचे बोंबलतात. तुम्ही पुढच्या प्रवासाला पुढच्या जन्माला निघून गेले असतात, कुत्रे मांजरं होतात. काय होणार? करप्शन केलं काय होणार आहेत तुम्ही? लांडीला बडी केलं काय होणार आहेत तुम्ही? किडामुंगी कुत्रे मांजरच होणार.
आम्हाला देव व्हायचंय, आम्हाला देव व्हायचंय, नराचा नारायण व्हायचंय, म्हणून हे मनुष्याचं शरीर आहे. 84 लक्ष योनीमध्ये एक मनुष्य शरीरच असं आहे की ज्यातून देव गाठता येतो, नराचं नारायण होता येतं, मोक्ष मिळतो, संतपद मिळतं. म्हणून मनुष्य देह अनमोल आहे, याचा कचरा करू नका. विषय भोगात आणि लबाडीने पैसा मिळवण्यात. सारासार विचार जीवनात असावं. जीवनात आल्यावर काय मिळवावं, काय मिळवू नये, कशाने कल्याण होईल याची अक्कल असावी. काय मिळवावं, काय मिळवू नये, हा सारासार विचार आहे. एक आंधळा मनुष्य जाते अंध. एका धनिक माणसाचं लग्न होतं आणि त्या माणसाने दौंडी पेटवली की आज माझ्या मुलीचं लग्न आहे. सभोवताली गोर गरीब आंधळे लुळे पांगळे जे कोणी असतील, मोठे तर येतीलच, पण लुळे पांगळे गोर गरीब आंधळे पांगळे सगळ्यांनी माझ्या मुलीच्या लग्नात जेवायला यावं. पोटभर गोडधोड नुकती खा आणि शेवटी जाताना मी सगळ्यांना टोपलं नुकती देईल, माझ्या मुलीच्या लग्नात जेवायला या. सगळे गोरगरीब आंधळे पांगळे खुश झाले. एक आंधळा मनुष्य हातात काठी घेतली आणि ती पंगत जेवायला निघलाय. जाताना वाटेत त्याला एका दगडाची ठेस लागली. मनासीच पुटपुटला. म्हणजे काय लोक आहेत बा, मी आंधळ्या, मला दिसत नाही, पण ज्याला दिसते त्याने तरी वाटातले दगड बाजूला करायत किंवा काय लोक आहेत बा असं म्हणला आणि पायाने दगड चापला आणि पायाने त्या दगडाला ठोकर मारली आणि रस्त्याच्या बाजूला केला आणि आंधळा पुढे चालू लागला. आता आंधळ्याने ज्या दगडाला ठोकर मारून बाजूला केलं तो दगड होता चिंतामणी रत्न. साधा दगड नव्हता, तो होता चिंतामणी दगड, चिंतामणी रत्न. चिंतामणी त्याला म्हणतात की तुम्ही चिंतावं आणि त्या मनाने तुम्हाला द्यावं. चिंतामणी, मनाने चिंतावं आणि त्यांनी द्यावं. आंधळ्याला चिंतामणी दिसला असता किंवा कळाला असता तर आंधळा त्या चिंतामण्याकडून डोळे मागून घेतले असते. आंधळ्याने चिंतामणीकडून डोळे मागून घेतले असते, श्रीमंती मागून घेतली असती, आपली गरिबी दूर केली असती, त्याला डोळे आले असते. पण आंधळ्याला चिंतामणी दिसला नाही, चिंतामणी कळालाही नाही. आंधळ्याने त्या दगडाला ठोकर मारली, चिंतामण्याच्या रस्त्याच्या बाजूला केला आणि पुढे चालू लागला आणि शेवटी गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. तसं मनुष्य जन्माला येऊन जो मनुष्य आत्मज्ञान रूपी चिंतामणीला ठोकर मारून बाजूला करतो, मनुष्य जन्माला येऊन जो कोणी आत्मज्ञान रूपी चिंतामणीला ठोकर मारून बाजूला करतो त्याची धडगत त्या आंधळ्यासारखी होते. त्या आंधळ्याने चिंतामणीला ठोकर मारली, पुढे निघून गेला, गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. तुम्ही आम्ही आत्मज्ञान रूपी चिंतामणीला ठोकर मारतो आणि पुढे जातो आणि जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकतो. मनमारा लिहितात, ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आडळीला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे, तैसे ज्ञान जो सांडोनी जाय तया ऐशी हे दशा आहे, म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. एका ज्ञाने विना. किती मिळवा, कितीही मिळवा, पोत्याने मिळवा, पोत्याने मिळवा, नोटांनी कणगीच्या कणगी भरून ठेवा, गोदाम भरून ठेवा, एका आत्मज्ञानाशिवाय हे सगळं माती मोल आहे. कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. एका ज्ञाने विना. तुम्ही कितीही पैसे मिळवा, पैशाचे ढिगल रचा, माती मोले. जीवनात काही मिळवलं तर ते माती मोले, शिवाय एका आत्मज्ञानाच्या. कारण तुम्हाला या संसार बंधनातून सोडवणारं फक्त आणि फक्त आत्मज्ञानच आहे. ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. पुत्रबंधू कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही सोडविता, पुत्रबंधू कांता संपत्तीचे. पुत्रबंधू कांता धन दौलत नाही सोडतो जन्माच्या फेऱ्यातून, सोडवतो तो भगवंत. तुम्ही म्हणताल आम्हाला कुठं सुटायचंय, आम्हाला कुठं सुटायचंय. बरोबर आहे, तुम्ही अविवेकी आहात तर सुटायचा प्रश्नच येतो कुठं. विवेक जागा झाला तर सुटायची अडचण किंवा पंचायतीत भ्रांतीच गेली नाही तर सुटायचा प्रश्नच येतो कुठं. आम्हाला कुठं सुटायचंय. पण यमानी फासा टाकल्यावर कळतं, यमानी वडल्यावर कळतं.
सुटायचं का नाही सुटायचंय. आणि म्हणून ज्ञानाबाई म्हणतात की ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळीला चिंतामणी पाय लोटी आंधळेपणे. आंधळा आहे, एक घासभर नुकतीसाठी धावतोय, पण पायात आलेला चिंतामणीला ठोकर मारून बाजूला करतोय. तसं तुम्ही धनासाठी धावतायत आणि वाटेत आलेला आत्मज्ञानाचा चिंतामणी ठोकर मारून बाजूला करतायत. आंधळा गरिबीच्या दारिद्र्यात अडकतो, तुम्ही जन्म मरणाच्या दारिद्र्यात अडकतात. ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळीला चिंतामणी पाय लुटी आंधळेपणे. तसे ज्ञान जो सांडवणी जाय, तया ऐशी हे गती आहे. म्हणून कीजे ते केले नव्हे ज्ञाने विना, कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. आत्मज्ञान सोडून तुम्ही किती मिळवलं आणि काही मिळवलं, माती मोले काही सोबत येत नाही. मी बोललो ना, सगळं इथं राहतं. धन मिळविले कोटी संगी नाही रे लोंगोटी. सगळ्या गोष्टीला मुहूर्त आहे, मरणाला मुहूर्त नाही. वाऱ्या वाटण भाय की मरण मुहूर्त पाहे, का निषिद्धाशी भी हे आगी जरी. जगात सगळ्या गोष्टीला मुहूर्त आहे, सत्यनारायणला मुहूर्त आहे, लग्नाला मुहूर्त आहे. मुहूर्त नाही ते फक्त मरणाला. मरण अचानक येतं, दहाड मारतं वडून नेतं. वाऱ्या वाटण भाय की मरण मुहूर्त पाहे, मरणाला मुहूर्त नाही, अचानक ओढून नेतो. सगळा खेळ संपतो. मृत्यूपुढे सगळी आईट संपते. मृत्यूपुढे सगळी आईट संपते. तुम्ही कुणी असा, तुम्ही कुणी असा. आणि म्हणून जीवनात सारासार विचार असावा की आम्ही काय कमावं, काय कमवू नये. याचा अर्थ संसार टाका हे संत सांगत नाहीत किंवा मी सांगत नाही. संत तर सांगतात असो नि संसारी जीवे वेगू करी. संसारातच राहा, पण जिभेला वेग दे हरिनाम घ्यायला. असो नि संसारी जीवे वेगू करी. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. संत म्हणतात संसारात राहा, पण मुखानं हरिनाम घे. हरिनाम घेऊ लागलं की हरिनामाची गोडी लागेल, विषयाचा तिटकारा येईल. विषयाचा तिटकारा येणं वैराग्य असतं. वैराग्यानं देव भेटतो. तुम्ही संसारात राहा, काम करा, संसार करा, कर्म ईश्वरा पण बुद्धीनं करा. आपली कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि सोबत मुखात देवाचं नाव धारण करा. या नामानं हळूहळू तुमच्या जीवनात वैराग्य येतं. हरिनामात एक गोडी एकदा कळू लागलं जिभेला की जीभ चटावते हरिनामाला, आणि ती हरिनामाला कायमची चिटकते. आणि मग तुमच्या मनाला विषयाचा तिटकारा येतो. विषयाचा तिटकारा येणं हेच वैराग्य. वैराग्यानं देव भेटतो. आम्ही हरिनाम घेत नाहीत म्हणून जीवनात वैराग्य येत नाही. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज, नामे होय जे विरक्त, नामाने विरक्ती येते. आम्ही नामच घेत नाहीत. ज्ञानोबा म्हणतात तू संसारातच राहा, असो नि संसारी जिवे वेगू करी. तू संसारातच राहा, पण जिवेला हरिनाम घ्यायला वेग दे. आपोआप हरिनामामुळे तुझ्या जीवनात वैराग्य येईल. आणि पुढे नामपाठ मौन प्रपंचाचे, प्रपंच मौनवल्या जाईल. तुला प्रपंचाचा आणि विषयाचा तिटकारा येईल हरिनामामुळे. आणि प्रपंचाचा विषयाचा तिटकारा हे वैराग्य असतं. वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. हरिनामानं सगळ्या प्रक्रिया घडतात, पण आम्ही हरिनाम घेत नाही ती भानगडे. आणि मग संसार टाकायचा नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, असो नि संसारी जीवे वेगू करी. आणि म्हणून संसार करा, कामापुरता पैसा मिळवा, पण कामापुरता. आघोरी संपत्ती नको. पोटापुरते काम, परी अगत्य तो राम. काम पैसा पोटापुरताच, आसुरी संपत्ती नको. काम पैसा पोटापुरता आणि अगत्य काय? राम. राम नाम घोका. हा सार विचार आहे. रामनाम घोकलं, जीवनात विवेक, वैराग्य, आत्मज्ञान सगळं येतं. आत्मज्ञानाने देव भेटतो, मुक्ती भेटते, संतपद भेटतं, सगळं भेटतं, सगळं भेटतं. फक्त मुखात नाम धारण करा, नाम धारण करा. अगोरी संपत्तीच्या मागे लागू नका. अगोरी संपत्ती फलकट आहे, कारण ते संसाराचा अंश आहे. फलकट तो संसार. इथं सार भगवंत. भगवंताचं नाम मुखात धारण करा, ते सार आहे. भगवंताचं नाम तुम्हाला भगवंतच बनवतं. भगवंत आणि भगवंताचं नाम सार आहे. पैशाच्या मागे लागाल तर ते आसार आहे. फसाल जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा अडकाल. 10 ते 12 कोटी वर्षानंतर पुन्हा मनुष्य जन्म मिळतो. मजाक नाही. केव्हा 12 कोटी जायचे आणि केव्हा माणूस व्हायचे. म्हणून या जन्माचं सोनं करा, या जन्माचं सोनं करा.
गरजेपुरता पैसा मिळवा, आसुरी संपत्तीच्या मागे लागू नका. आसुरी संपत्ती, गडगंज संपत्ती हे आसार आहे, फलकट आहे, नाशिवंत आहे. अहो, रावणाची श्रीमंती मोजली कधी तुम्ही? सांगा बरं, तुम्हाला माहित असेल तर. रावण किती श्रीमंत होता? जगात एकच माणूस होऊन गेला की ज्याची श्रीमंती कधीच मोजता येणार नाही, मोजता आली नाही. तो एकटा रावण होता. एकटा रावण. कोणाची संपत्ती मोजता येईल जगात, फक्त रावणाची संपत्ती मोजता येत नाही. तांब्याची, पितळाची, नाचली दगडाची, सिमेंटाची घर तर सोडून द्याव. सोन्याची 7 कोटी घर. कोटी कशाला म्हणतात? कोटी, 7 कोटी आणि सोन्याची घर. 7 कोटी शुद्ध कांचनाची. तू कोवर आहे? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. अहो, त्यासोबत फुटकी कवडी गेली नाही. हो, मरून पडलं रणांगणात. ठीक आहे, भगवंतानी मारलं त्याला, रामचंद्र म्हणून मुक्ती मिळाली. देव ज्याला मारतो त्याला मुक्ती मिळते, त्याचं भाग्य. पण सोबत काय गेलं? सोबत काय गेलं? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. सिकंदर सगळं जग जिंकलं. सगळं जग जिंकलं. शेवटी कॅन्सर झाला. सगळ्या वैद्य हकीमाकडे गेला. तुम्ही मागाल ते देतो म्हणला, पण मला नीट करा. सगळ्यांनी हात टेकवले. जुना काळ म्हणले कॅन्सर आता लवकर नीट होत नाही, कॅन्सर तर तेव्हा कधी नीट व्हायचा. म्हणले राजेसाहेब तुमची सुटका नाही, तुम्हाला मरावं लागेल. म्हणले हा कॅन्सर आहे, कर्करोग आहे, याच्यावर विलाज नाही, तुम्हाला मरावंच लागेल. म्हणले एवढी संपत्ती, एवढं जग जिंकलं, हे कामाला नाही यायचं का? म्हणले अजिबात नाही. ते फलकट आहे म्हणले, असा ते काय करेल म्हणले. ना तरी आयुष्य पुरले आहे. ते तर एकच उपयोगाच आहे, परमामृत. ना तरी आयुष्य पुरले आहे, ते तर औषधी काहीच नव्हे, ते तर एकच उपयोगाच आहे, परमामृत. नानाबाई म्हणतात आयुष्य संपलंय, तिथं औषध काय करेल? तिथं एकच कामाला येईल म्हणले, अमृत. आणि अमृत आणायचं कुठून? राजे तुम्ही मरणार म्हणले, आता कर्करोग झाला, तुम्ही मरणार, जगणार नाहीत म्हणले. उदास झाला, झाक गेली, मग विवेक जागृती झाली. तिथून पुढे मरण डोळ्यापुढे आले की विवेक जागृती होती माणसाची, झाक जाते. एक चिठ्ठी लिहिली प्रधानच्या नावाने. म्हणले प्रधानजी जीवनयात्रा चुकली म्हणले आपली. जे काहीच कामाला येत नाही, जे कधी सोबत येत नाही, असंच मिळवलं. जे सोबत येतं, कामाला येतं, ते काही मिळवलं नाही म्हणले. देवाचं नाव मिळवलं नाही म्हणले. चुकलो मी. जगाला संदेश देऊन जातो जाता जाता. मरताना माझे दोन्ही हात ताटकीवर असे उघड्याने लोंबकळ सोडा आणि जगाला कळू द्या, चक्रवर्ती सम्राट, जगविजेता सिकंदर मोकळ्या हाताने आला आणि मोकळ्या हाताने गेला. धन मिळविले कोटी, संगे नय रे लंगोटी. धन मिळविले कोटी, संगे नय रे लंगोटी. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख, कफन को कोई जेब नहीं होती. कफन को कोई जेब नहीं होती. किती मिळव रे, पण मेल्यावर ज्या कफनात गुंडाळायचे त्याला खिसा नसतो रे बाबा. तुला काही सोबत न्यायला. कमराचा करदुरा कापून घेतात, कमराची लंगोटी जळून जाते. धन मिळविले कोटी, संगे नये रे लंगोटी. तुको बरं आहे, संगे नये रे लंगोटी. सारासार विचार जीवनात असू द्या. धन दौलत जरूर मिळवा हो, पण धनासाठीच जगू नका. देवासाठी जगा, देवाच्या नावासाठी जगा. हे सार आहे. देव, देवाचं नाव सार आहे. ते मुक्ती देईल, जन्माच्या फेऱ्यातून काढेल. फक्त धनाच्याच मागे लागाल तर धन फलकट आहे, आसार आहे, पुन्हा जन्माच्या फेऱ्यात बांधेल. म्हणून महाराज सावध करतायत, फलकट तो संसार एत सार भगवंत. फलकट तो संसार एत सार भगवंत. सार भगवंत. आणि म्हणून आम्हाला शहाणा व्हायचे. अहो गाईच्या कासात दूध बी आहे, रक्त बी आहे. पाय पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेच्या पदराट. प्रीते अवेरून गोचिड अशुद्ध काय नसेवी ती. काय मरल का ते गोचिड दूध पिलं तर? पण ते गोचिड भडवं रक्तच पित हो. सटकून हाणतं पण रक्त हाणतं, दूध पित नाही. अहो दूध पवित्र आहे ना, प्यावं ना, पण नाही, एक थेंब पित नाही. पाय पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेच्या पदराट.
ते अवेरून गोचिड सिद्ध काय नाही सेवित देव हृदयात आहे ना, तैसा हृदया माझी मी रामू, तैसा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा रामू. गोचडाच्या जवळच दूध बी रक्त बी आहे, पण गोचिड रक्त पितो, दूध नाही. आमच्या हृदयात चिटकूनच देव आहे, पण आम्हाला देव आवडत नाही. भ्रांताशी कामो विषयावरी, तशा हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा रामू, परी भ्रांताशी कामो विषयावरी. आम्ही भ्रांत आहेत, फलकाटावर विश्वास ठेवणार आहेत, मायावर विश्वास ठेवणार आहेत. संसार खरा वाटतो, आम्ही भ्रांत आहेत, आम्हाला विषय आवडतात. भ्रांताशी कामो विषयावरी, आमची भ्रांतीच गेली नाही ना, अज्ञानात बद्ध आहेत. गोचडाला जवळचं दूध आवडत नाही, कासेतलं रक्त आवडतं, रक्त पितो. आम्हाला हृदयातला राम आवडत नाही, विषय आवडतात. विषयात सुख शोधतो, रामात सुख शोधत नाही. गोचडासारखे आम्ही चुकतो. का कमळकांदा आणि दरदोरी नांदून येते एकेची घरी, परी पराग सिविजे भ्रमरी इरा चिखलू चुवरे. भुंगा लांबून येतो आणि कमळातला मकरंद खाऊन जातो, पण त्या कमळाच्या झाडापाशीच नांदणारा बेडूक त्या फुलाकडं मकरंदाकडं चुकून पाहत नाही. ते खालचा चिखल खातं, त्या झाडाच्या बुडाचा चिखल खातं ते, पण मकरंदाकडे जात नाही. आम्ही बेडकं आहेत, विषयाचा चिखल खातो, विषयाचं रक्त पितो, मकरंद खात नाहीत, मकरंद खात नाहीत. बहु मृगजळ देखुनी डोळा, बहु मृगजळ देखुनी डोळा. मृगजळाचं तळ आहे. बहु मृगजळ देखुनी डोळा, तुडीला परीस बांधेला गळा. मृगजळाचं तळ पाहिलंय आणि तोंडात अमृताचा घोट आहे. म्हणजे चला लय मोठं पाणी येतं, पण तळ मृगजळाचं खोटं पाणी, तोंडात घेतलेला अमृताचा घोट खाली टाकून दिला. बहुमृगजळ देखुनी डोळा, थुंकीचे अमृताचा गिळता गळाळा. तुडीला परीस बांधिला गळा, शुक्ती के लोभे. मृगजळाचं तळ दिसले, पण तोंडात अमृताचा घोट घेतला होता. काय म्हणतो पठ्या, अरे लय मोठं पाणी आहे, एका घोटाने काय होईल अमृताने, तोंडातलं अमृत फेकून दिलंय आणि मृगजळाच्या मागे धावलाय. आणि तिथं गेला तर काहीच नाही, नुसत्या झळाया होत्या. ते मृगजळ कोट. गळ्यात परीस आहे, गळ्यात परीस आहे, पण शिंप दिसली चमकणारी. तुडीला परीस बांधलेला गळा, शुक्ती के लोभे. शिंप होऊन परीस तोडून फेकून दिला आणि गळ्यात शिंप बांधली. काय मिळेल तुला? मृगजळ पाहिलं, तोंडातला अमृताचा घोट फेकून दिला. काय मिळेल तुला? देव परीस आहे, देव अमृताचा घोट आहे, पण शिंपीसाठी आम्ही परीस तोडून फेकून देतो गळ्यातला. मृगजळासाठी तोंडातला अमृताचा घोट फेकून देतो. भगवंताचं नाम अमृताचं घोट आहे. अमृताहून गोड नाम तुझे देवा. भगवंताचं नाम परीस आहे, अमृताचा घोट आहे, पण आम्ही अभागे अमृत सोडून मृगजळाच्या मागे लागतो, परीस सोडून शिंपीच्या मागे लागतो. शिंप हा संसार आहे, परीस हा भगवंत आहे. शिंप असार आहे, परीस सार आहे. मृगजळ संसार आहे, असार आहे. अमृत सार आहे, भगवंत आहे. तात्पर्य, संसार फलकट आहे, असार आहे, भगवंत सार आहे. सार भगवंताच्या मागे लागा, विषय भोगाच्या संपत्तीच्या मागे लागू नका. विषय भोग तुम्हाला नरकातच नेऊन घालणार. विषयाची शंका मनी वस्ती देखा, तरी घातू करी आशेका विवेक जाता. तसे विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येसनी पतन गिवंसीत पावे. ज्ञानवर आहे, पतन गिवंसीत पावे. विषय भोगतो त्याचं पतनच होतं, तो नरकालाच जातो. कारण विषयातून पाप पुण्य संसारात बांधतं, पाप जास्त असतं, नरकालाच नेतं. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येसनी पतन गिवंसीत पावे. लवडीने पैसा आणि विषय भोग म्हणलं की तुम्ही नरकालाच जाणार. विषयाचे ध्यान विपाय वाहे मन, तरी येसनी पतन गिवंसीत पावे. ज्ञानेंद्रियाचे विषय भोग तुम्हाला नरकालाच नेतात, नरकालाच नेतात. आणि म्हणून ज्ञानोबाने मोजेने ज्ञानेश्वरीत दुसऱ्या अध्यायात मोज म्हणून काही ओव्या टाकल्यात की ज्ञानोबा म्हणतात, विषयी विषय सांडी जाईल तरी महादोषी केवशी जेल,
आणि संसार हा शब्द नव्हे लटका जगी. दुःख येऊन जी हाती त्या निरर्थका तरी न होती, जरी विषयावरी विरक्ती धरती जीव. ना तरी गर्भवासादी संकट, जन्म मरणाचे कष्ट, हे विसावे न वाट व्हावी कमने. या 3 म्हणते मजेशीर टाकल्यात ज्ञानोबरायाने. ज्ञानोबराय म्हणतात जे पापी आहेत, जे अविवेकी आहेत, जे दुष्ट आहेत, जे विषय भोगी आहेत, त्यांची बी संसाराला गरज आहे म्हणले. त्यांचा तिटकारा करू नका. का तर विषय माणसाने जर विषय टाकले तर महादोषानं कुठं लपावं, उद्या कुत्रे मांजर कुणी व्हावं, हा संसार बंद नाही पडायचा का म्हणले. सगळे जर आत्मज्ञान मिळून देव झाले तर उद्या कुत्रे मांजर झाडं झुडपं व्हायचं कोणी, किडामंगी व्हायचं कोणी. म्हणून इथं पाप्याची गरज आहे. विनोदाने विषय टाकला, विनोदाने ओव्या टाकल्या ज्ञानोबरायांनी. विषयी विषय सांडिजेल तर महादोषी के वसिजेल. आणि संसार हा शब्द नव्हे लटका जगी. विषय माणसाने विषय टाकले तर महादोषानं कुठं लपाव, पापानं कुठं लपाव. विषय भोगीत नसतील तर, आणि पापी नसतील तर नरकाला कुणी जावं, कुत्रे मांजर कुणी व्हावं, संसार बंद नाही पडायचा का. म्हणून या पाप्याची विषयाची बी गरज आहे. त्यांचा तिटकारा करू नका ज्ञानोबराय म्हणतात. दुःख येऊनी ज्या ती निरर्थका तरी न होती, जरी विषयावरी विरक्ती धरती जीव. विषय जर टाकले सगळ्यांनी तर दुःख येऊनीला कोण जाईल, किडामंगी कोण बनेल. गर्भवासाचे संकट, जन्ममरणाचे दुःख, हे विसावे न वाट व्हावी कोणी. गर्भवासादी संकट, जन्ममरणाचे कष्ट, ही विसावे न वाट व्हावी कमने. पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरणं, जन्माला येणं मरणं, हे कष्टदायी आहे, संकटदायी आहे. ही वाट कोणी व्हावी म्हणले. संसार बंद नाही पडायचा. संसार हा शब्द नव्हे लटका जगी. आणि मग ज्ञानोबरायांनी विनोदान लिहिलंय की विषय सांडिजेल तर महादोषी के वसिजेल. आणि संसार हा शब्द नव्हे लटका जगी. लोकांनी विषय भोगायचे जर टाकले तर महादोषाने कुठं लपाव, उद्या कुत्रे मांजर कोणी व्हावं, मग संसार बंद नाही पडायचा का म्हणले. मन असू द्या म्हणले, काही हे बी असू द्या म्हणले. आणि असे जे आहेत विषय भोगी, त्यांना संसार खरा वाटतो. जो आसार संसार आहे, फलकट संसार आहे, तो खरा वाटतो. कारण ते अविवेकी आहेत. आणि अविवेकी माणसाला संसार खरा वाटतो. परंतु संसार खोटा आहे. तो मायेचा बनलेला आहे. मायाच खोटी आहे. माया किती खोटी. शस्त्र हाने त्याले छाया अंगा अनुरूप आहे. आपल्या सावलीवर जर कोयत्याने घाव घातले, किती मार लागल. सावलीला मारले आपल्याला काय लागेल. सावलीला मारल्यावर आपल्याला लागत नाही. सावलीला मारणं हे खोटं आहे. मृगजळाचं तळ खोटं आहे. कासवीचं दूध खोटं आहे. हे जितकं खोटं आहे तितकी माया खोटी आहे. पण खोटी असून खरी वाटते का. अविवेक. पण तरी लोकांना माया खरी वाटते, संसार खरा वाटतो. पण तो फलकट आहे, तो आसार आहे. इथं सार आहे तो फक्त भगवंत. फलकट तो संसार, येत सार भगवंत. फलकट तो संसार, येत सार भगवंत. आणि म्हणून शहाणे व्हा. तुकोबरा इशारा करतात, फलकट तो संसार, येत सार भगवंत. आणि तेच तुकोबरा आहे, तेच ज्ञानोबरा सांगतात की संसार फलकट आहे, भगवंत सार आहे. पण तरी संसार टाकू नका. संसार टाकायचा नसतो, संसार गळावा. संसार गळावा. जे संसार टाकतात ते दांभिक असतात, ते नाटकी असतात, ते ढोंगी असतात. मी संसार टाकलाय, भगवं घातलंय आणि मी संसार टाकलाय म्हणतात, ते खोटं असतं, दांभिक असतात. ज्ञानोबा तुकोबरा बोलतात, भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा. भगवे तरी श्वान सहज तो वेश त्याचा. संसार टाकल्या जात नाही, संसार गळावा. ज्ञानोबा लिहितात, परिपाकाचे वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तसे स्नेह खुळे सर्वत्र होय. करी कच्ची तो पण करी देठाला आणि देठ करीला दोघं एकमेकाला घट्ट पकडून ठेवतात. तुम्ही करीला दगड मारा, 2-4 टप्पू तर हुकतात. एखादा टप्पू बसला दगडाचा तर कैरी हालते पण तुटत नाही. निबार टप्पू बसला तरच कैरी तुटते, कैरी कच्ची असताना. कारण कैरीनी देठाला आणि देठानी कैरीला घट्ट पकडून ठेवले, दोघांना एकमेकाची आसक्ती. कैरी देठाला आणि देठ कैरीला दोघं एकमेकाला घट्ट पकडून ठेवतात कैरी कच्ची असताना. पण त्या कैरीला आता पाड लागलाय, किती दगड मारावं लागतील. अहो एकही दगड लागत नाही. सकाळी सकाळी पहाटे आंब्याखाली जा, पाडाचा सडा असतो. का. कैरीला पाड लागलाय. कैरीला पाड लागला म्हणजे फळ परिपक्व झाले.
पाड लागला की कैरी देठाला आणि देठ कैरीला दोघं एकमेकाला सोडून देतात. आसक्ती संपते. परिपाकाचे वेळे फळ देठू ना देठू फळे. परिपाकाचे वेळे फळ देठू ना देठू फळे. न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. कैरी कच्ची तो पण कैरी देठाला देठ कैरीला दोघं एकमेकाला घट्ट धरून ठेवतात. पण कैरीला पाड लागला की कैरी देठाला देठ कैरीला दोघं एकमेकाला सोडून देतात. तुमच्या भक्तीला पाड लागला की तुम्ही संसाराला, संसार तुम्हाला दोघंही एकमेकाला सोडून देतात. आमच्या भक्तीला पाड लागत नाही म्हणून संसार गळत नाही. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे हरिनामाचं पिसं लागणं, हरिनामाचा छंद लागणं. गोविंद गोविंद मना लागली या छंद. लावी मना पिसे गोविंदाचे तुकोबर आहे. आम्हाला हरिनामाचं पिसं लागावं. आता बोलण्याची नाही देवावी न काही. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना. अशी अवस्था जीवनात यावी. वाचेल तर ज्ञानेश्वरी गाथा, बोलेल तर रामनाम. मना लागले या छंद. गोविंद गोविंद मना लागले या छंद. हरिनामाचा मनाला छंद लागावा. हरिनामाचा मनाला छंद लागणे म्हणजे भक्तीला पाड लागणे. भक्तीला पाड लागला संसार गळतो. कैरीला पाड लागला कैरी गळते. भक्तीला पाड लागला संसार गळतो. संसार गळावा, संसार टाकायचा नाही. हरिनामाचा टाहो फोडला, हरिनामाचा छंद लागला की आपाप जीवनात विरक्ती येते. तुम्ही घरादाराला बायका मुलाला आणि बायका मुलं तुम्हाला दोघंही एकमेकाला सोडतात. घरही म्हणतं जा आता आमचा बाप साधू झालाय, जा जग जगासाठी, जा जग 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 जगासाठी. तर ती लक्षणं दिसतात साधूची. अमानितम दमितम हिंसा ही लक्षणं दिसतात. घर त्या माणसाला आणि माणूस त्या घराला आपाप सोडतो. भक्तीला पाड लागावा. तुम्ही संसाराला, संसार तुम्हाला आपाप सोडता. भक्तीला पाड लागला संसार गळतो. संसार गळतो. आणि म्हणून साधू संतांना, तुकोबारांनी, ज्ञानोबारांनी कधी संसार टाका हे सांगितलंच नाही आम्हाला. असोनी संसारी जे वेगवेगळं करी. ज्ञानोबाराय कामामध्ये काम काही म्हणा राम राम. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. संसार टाका नाही, उलट संसार देवाची पूजा म्हणून करा सांगितले. कर्म देवाची पूजा म्हणून करा. कर्म टाकतो तो लंड आहे म्हणले. न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो. तुका म्हणे आधम त्याशी भक्ती दुषी हरीची. जो कर्म टाकून नुसतं रामनाम घेतो तो लंडे म्हणले, पापी म्हणले. भक्तीला भूषण नसून दूषण आहे. देवाचं नाव तर घे पण जोडीला आपल्या वाटेला कर्म कर, स्वधर्माचं पालन कर, अन्यथा तू नरकाला जाशील. अर्जुना स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपयश त्यानं वचेल कल्पांतवरी. स्वधर्म टाकतो त्याला पाप लागतं, नरकाला जातो. म्हणून आपल्या वाटेला कर्म अर्थात स्वधर्माचं पालन करा, सोबत मुखात भगवंताचं नाम धारण करा. ही परिपूर्ण भक्ती असते. संसार करा. संसार करत करत हरिनाम घ्यायला जिभेला वेग द्या. या हरिनामानं जीवनात विवेक वैरागी येईल आणि या संसाराचा, या विषयाचा तिटकारा येईल आणि संसार आपोआप गळेल, आपोआप गळेल. परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे. न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. हरिनामानं संसार आपोआप गळतो. आमच्या भक्तीला पाड लागावा, संसार आपोआप गळतो. भक्तीला पाड लागत नाही मग संसार गळत नाही. आणि म्हणून जे म्हणतात आम्ही संसार टाकला ते दांभिक असतात, खोटे असतात, डोंगी असतात. संसार टाकल्याच जात नाही, संसार गळावा. भक्तीला पाड लागला की संसार गळतोच. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे हरिनामाचा छंद लागणं. संसार गळतो. आणि म्हणून संसारातच राहा पण हरिनाम घ्यायला जिभेला वेग द्या. संसार आपाप गळेल. जीवनात विवेक वैराग्य आत्मज्ञान सगळं येईल. श्रीगुरु भेटेल, मोक्ष मिळेल, सगळं होईल. फक्त जिभेला, संसारात राहून जिभेला हरिनाम घ्यायला वेग द्या. असोनी संसारी जिभे वेगू करी. पण हे करत असताना एक लक्षात ठेवा की संसार नेहमी तोंडी लावल्यासारखा करावा. संसार नेहमी तोंडी लावल्यासारखा करावा. आपण जेवताना काय करतो? लोणचं तोंडी लावतो, भाजी पोळी खातो, बरोबर आहे? संसार तोंडी लावल्यासारखा करावा. पण जेवताना तुम्ही जर लोणचंच खाल्लं आणि भाजी भाकर तोंडी लावली तर जमल का? बका 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 लोणचं खायचं आणि भाजी भाकर उगा नगभर खायची, पोटात आग सुटेल. भाजी भाकर भरपूर खावी, लोणचं तोंडी लावावं. भाजी भाकर भरपूर खावी, लोणचं तोंडी लावावं. तसं संसार तोंडी लावल्यासारखा करावा आणि परमार्थ खावा. संसार तोंडी लावल्यासारखा करावा, परमार्थ खावा. लोणचं तोंडी लावावं, भाजी भाकर खावी. भाजी भाकर खावी, लोणचं तोंडी लावावं. संसार तोंडी लावल्यासारखा करावा, परमार्थ खावा. देव भेटेल.
देव भेटेल. एक बाई सकाळी स्नान केले आणि 8 वाजलेत, 9 वाजलेत, 10 वाजलेत. कपाळाला कुंकू नव्हतं. नवरा म्हणतो आता लावील, मग लावील. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले. नवरा बायकोड गेला, म्हणतो का ग तुझ्या कपड्याला कुंकू नाही? म्हणजे मला कास काम आणि वेळच मिळा नाही. मागं पुढं सरकला आणि एक हॉपकाडीत दिली ठेवून, एक थोबडात दिली ठेवून. गाडीचे म्हणले 50 कामं सोड, जा आधी कपड्याला कुंकू लाव. कपड्याला कुंकू लाव. बाईनी 50 कामं सोडावीत, पण कपाळाला कुंकू लावावं. तिचं सौभाग्य. तसं तुम्ही 1000 कामे सोडावीत, आधी रामनाम घ्यावं, आधी रामनाम घ्यावं. असो नि संसारी जीवे विगू करी. संसार टाकायचाच नाही संसार करायचा. पुढे चालून तो रामनामानं आपाप गळतो. काम करत करत रामनाम घ्या, संसार गळेल. देव भेटेल, तुम्ही देव बनाल. आणि म्हणून ही जागृती आमच्यात येऊ द्या. आम्हाला शहाणं होण्याची गरज आहे. आमच्यात विवेक जागृती असावी. सारासार विवेक आमच्यापाशी असावा की सार काय असार काय, काय मिळवावं काय मिळू नये, ही जाणीव असावी. धन मिळवावं, पण किती मिळवावं. आम्ही जर नुसतं धनाच्याच मागायला लागलो तर आमचं नुकसान आहे हे आम्हाला कळावं. का ते आसार आहे, ते फलकट आहे, ते सोबत येत नाही, ते इथंच राहतं. किती मिळवा धन इथंच राहतं. सोबत येतं ते फक्त आणि फक्त हरिनाम. पण हरिनाम सार आहे, भगवंत सार आहे. संसार धन दौलत आसार आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात की फलकट तो संसार, येतं सार भगवंत. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी असे किती झाले, परी हरिनाम सेविले तोची धन्य. आजपर्यंत जगात जेवढे आले ते प्रत्येकजण धनाच्याच मागे लागले, पण काळाच्या ओघात संपले. वाहत्या पाण्यावर बोटानं तुमचं नाव लिहावं, किती वेळ टिकेल. वाहतं पाणी आहे, त्याच्यावर बोटानं नाव लिहिलंय अमकं अमकं, किती वेळ टिकेल. अहो लिहूस तर पुसल्या जाईल, लिहूस तर पुसल्या जाईल. वाहत्या पाण्यावर जर तुमचं बोटाने नाव लिहिलं, लिहूस तर पुसल्या जातं. तसं काळाच्या ओघात माणसं आली आणि गेली, त्यांची नावं क्षणार्धात पुसल्या गेली. त्यांचा कोणी हिशोब ठेवलाय? हिशोब त्याचा ठेवला जातो की मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में जो जीवन बलिदान किया करे. ज्यांनी उभा आयुष्य रामनामात खर्च केलंय त्याच्या जीवनाचं सार्थक होतं. त्याला राम भेटतो, तो राम बनतो आणि त्याचं नाव दप्तरी लागतं. त्याचा हिशोब ठेवला जातो. एका जनार्दनी असे किती झाले. अरे काळाच्या ओघात खिसमिस गलबला तुमच्या आमच्यासारखे डॉक्टर, इंजिनियर, वकील, अमके डमके प्राध्यापक, पदाधिकारी किती आले आणि गेले. एका जनार्दनी असे किती झाले. अगणित आकडा आहे, अगणित आकडा आहे. आले आणि गेले, कुणी हिशोब ठेवलाय. मग हरिनाम सेविले तोची धन्य, तोची धन्य. ज्यांनी उभा आयुष्य हरिनामात खर्च केले तो धन्य, तो धन्य. रामनाम घोका, रामनाम घोका धन्य होतात. भूतकाळ गेलाय आपला नाहीये, भविष्यकाळ जीवनात येईल भरोसा नाहीये. आहे तो वर्तमान काळ आपला आहे आणि तोही मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे निसटून चाललाय. मुठीत गहू धरले टिकून राहतील, मुठीत पाणी धरले किती वेळ टिकेल. अहो धरलं की निसटून जाईल. भूतकाळ गेलाय आपला नाही, भविष्यकाळ जीवनात येईल भरोसा नाही. आहे तो वर्तमान काळ आपला आहे आणि तोही मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे निसटून चाललाय. आणि म्हणून सावध व्हा, मरणाला मुहूर्त नसतं. मरण घेऊन जाईल अचानक. वारा या वाटणं वाहे की मरण मुहूर्त पाहे. मरण दहाड मारताना घेऊन जातं, सगळा खेळ संपतो. आणि म्हणून आहे तो वर्तमान काळ आपला आहे आणि तोही मुठीत धरलेल्या पाण्याप्रमाणे निसटून चाललाय. हा सत्कार लावा, रामनाम घोका. आणि म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. आयुष्याचा भरोसा नाही बाबांनो, पाण्याचा बुडबुड आहे. ग्रासगिळी सत्ता नाही हाती. हातात घेतलेला घास तोंडापर्यंत देण्याची सत्ता आमची नाही. हातातला घास हातात राहतो, हार्ट अटॅक येतो, माणूस जागीच मरतो. हातातला घास तोंडापर्यंत देता येत नाही. ग्रासगिळी सत्ता नाही हाती. अचानक मरण ओढून नेतं.
मग आहे वर्तमान काळ तो आपला आहे, तो सत्कारणी लावा. रामनाम घ्या, करावी तातडी परमार्थाची. रामनाम घ्या, रामनाम सार आहे, भगवंत सार आहे. शान व्हा, संसार जरूर करा, टाकू नका कोणी. संसार करायचाच, पण इमानदारीने करायचा, सत्यानं करायचा. आणि संसार करताना, कर्म करताना मुखामध्ये नित्य रामनाम धारण करायचे. असो नि संसारी जीवे वेगो करी, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. संसार करत करत रामनाम घ्यायला वेग द्या. रामनामाची गोडी लागली की विषय आणि संसाराचा तिटकारा येतो, संसार आपाप गळतो. संसार गळणं हेच विवेक वैराग्य आहे. तरी श्रीगुरु येतो, आत्मज्ञान देतो, तुम्हाला मुक्तही करतो. हे सार जीवन आहे. आणि म्हणून आसार काय, सार काय कळू द्या. संसार, धन, दौलत सगळं आसार आहे. ते टाकायचं नाही, ते करत करत देवाचं नाव घ्यायचं. आपण बोलून गेलो, परंतु ते आसार आहे. फक्त संसाराच्याच मागे लागू नका, पैशाच्या धनाच्याच मागे लागू नका. हे आसार आहे, फलकट आहे, भुसकट आहे. संसार फलकट आहे, भुसकट आहे, आसार आहे, सार भगवंत आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की फलकट तो संसार, इथं सार भगवंत. फलकट तो संसार, इथं सार भगवंत. आणि या कारणामुळं मी लोकांना जाग करतोय की बाबानो, लोकांच्या मनात मी ही गोष्ट बिंबवतोय, मी लोकांना जाग करतोय की बाबानो, संसार फलकट आहे, भगवंत सार आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवा. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहितात, ऐसे जागवितो मना सरसे जनासहित. ऐसे जागवितो मना सरसे जनासहित. महाराज म्हणतात, मी माझ्या मनाला जागवतोय आणि जगाला जागवतोय. काय? की संसार आसार आहे, संसार फलकट आहे, भगवंत सार आहे. आसार फलकट संसाराच्या मागे लागू नका, सार भगवंताच्या मागे लागा. हे मी माझ्या मनाला आणि लोकांच्या मनालाही, लोकांच्या मनावरही बिंबवण्याचा प्रयत्न करतोय. महाराज लिहितात, ऐसे जागवितो मना सरसे जनासहित. मी माझ्या मनालाही बिंबवतोय आणि जगालाही बिंबवतोय. पुढे अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. तुम्ही निरसन म्हणजे घालवणे, निरसन म्हणजे जाणे, किंवा निरसन म्हणजे टाकणे, निरसन म्हणजे संपवणे. महाराज म्हणतात की अवघे निरसुनी काम. आपण म्हणतो ना, शंकेचं निरसन झालं म्हणजे शंका गेली. तर निरसन म्हणजे जाणं, संपवणं, नाहीसं करणं. तर तुकोबाराय म्हणतात की अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. तुम्ही तुमची कामं पटापट संपवा. वेळ आली तर टाकून द्या अधुरे, किंवा पटापटा संपवा, किंवा काम करत करत रामनाम घ्या, पण रामनाम घ्या. अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. आणि म्हणून 100 कामं सोडावीत, आधी स्नान करावं. 1000 कामे सोडावीत, आधी भोजन करावं. 1,00,000 कामे सोडावीत, आधी दान करावं. 1 कोटी कामं सोडावीत, आधी हरिनाम घ्यावं. आधी हरिनाम घ्यावं. का? तर हरिनाम तुम्हाला चिरंतन बनवतं, हरिनाम तुम्हाला अमर बनवतं, हरिनाम तुम्हाला देव बनवतो, हरिनाम तुम्हाला नराचा नारायण बनवतो. आणि म्हणून अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. काम उरका, पटपट करा. वेळ आली तर हातातल्या एखादा टाकून द्या, काही बिघडत नाही. त्याचं निरसन करा, टाकून द्या, काही बिघडत नाही. त्याला घालवा, पडू द्या, पण देवाचं नाव घ्या. याचा अर्थ काम टाकू नका, काम तर करायचंच. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, पण प्रसंग एखादं टाकलं तर बिघडत नाही, पण रामनाम घ्या. कुठे कामं सोडावीत, आधी रामनाम घ्यावं. मी जसं बोलून गेलो मी, की सकाळी 8 वाजलेत, बायकोच्या कपड्याला कुंकू नाहीये. नवरा बघतोय, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, लावील, पण 2 वाजले, कुंकू नाही कपड्याला. नवरा समोर आला, म्हणला का ग कुंकू का नाही? म्हणजे मला मालक कामाने वेळच मिळाना. मारली थोबाडीत एक झापड. गाडवीचे म्हणले, 50 कामं सोड, आधी कुंकू लाव. 50 कामं सोड, आधी कुंकू लाव. सौभाग्याचं लेण आहे. 50 कामं सोड, आधी कुंकू लाव. 50 कामं सोड, आधी हरिनाम घे. 50 कामं सोड, आधी हरिनाम घे. आणि म्हणून मला हरिनाम घ्यायला वेळ मिळत नाही असं बोलणं म्हणजे बायकोनी कुंकू लावायला वेळ मिळत नाही असं बोलल्यासारखे. बरेचसे लोक म्हणतात, काय करावं, आम्हाला वेळच नाही, काय करावं, आम्हाला वेळच नाही राव. आम्हाला हरिनाम घ्यायला वेळ मिळत नाही असं बोलणं म्हणजे बायकोनी कुंकू लावायला वेळ मिळत नाही असं बोलण्यासारखं. आणि म्हणून महाराज म्हणतात की बहाणे नाटकं कमी करा, अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. कामं पटपट करा. एखाद्या वेळेस
अर्धवट राहील तर काय बिघडत नाही, टाकून द्या, किंवा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, पण राम नाम घ्या, कामाचे बहाणे करू नका. अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे देवाविन केला सीन तो मिथ्या. तुका म्हणे देवाविन केला सीन तो मिथ्या. तुम्ही जर जन्माला आले देवाचं नाव नाही घेतलं, जन्माला आले देवाचं नाव नाही घेतलं, त्याचं एकच उत्तर आहे, वाया एरझार हरिविना. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविना. तुम्ही जन्माला आले आणि देवाचं नामस्मरण नाही घेतलं, देवाच्या मागे नाही लागले, परमार्थ नाही केला, तर हा संपूर्ण सीन आहे. याला ज्ञानोबा म्हणतात की लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविना. हे सगळं लटक आहे, हा पूर्ण संसार लटका आहे. आणि या लटक्याला तुकोबाराय फलकट म्हणतात. ज्ञानोबाराय लटकं म्हणतात, तुकोबाराय फलकट म्हणतात. ज्ञानोबाराय लटकं म्हणतात, तुकोबाराय फलकट म्हणतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविना. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविना. संसार लटका आहे, संसार खोटा आहे. तुकोबाराय म्हणतात संसार फलकट आहे, संसार आसार आहे. याच्या मागे धावू नका. जेवढा होईल तेवढा होईल, नशिबात आहे तेवढा होऊनच असतो, जेवढा होईल तेवढा होईल. हे फलकट आहे संसार, पण भगवंत सार आहे, त्याच्या मागे लागा. आणि भगवंताच्या मागे नाही लागले, फक्त फलकट संसाराच्याच मागे लागले, तर तो केवळ सीन आहे. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे देवाविन केला सीन तो मिथ्या. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. सारांश, फलकट तो संसार, येत सार भगवंत. तुकोबाराय म्हणतात की संसार हे मिश्रण आहे सार आणि आसाराचं. तर यात हा प्रपंच मिश्रण आहे सार आसाराचं. यात हा प्रपंच, हा संसार आसार आहे आणि भगवंत सार आहे. अशा सार भगवंताच्या मागे लागा. भगवंताचं मुखानं नित्य नामस्मरण करा. संसार आसार आहे, पण टाकू नका. जेवढा होईल तेवढा करत राहा. संसार करत करत देवाचं नाव घ्या. विवेक वैराग्य येईल, आत्मज्ञान येईल, मुक्त होताल. पण केवळ संसाराच्याच मागे लागाल तर फसाल. का तर संसाराला फळ नाही. संसार करणारा संपतो, संसार मागे शिल्लक राहतो. संसारातलं काही सोबत येत नाही. ते सगळं देवाचं इथंच ठेवावं लागतं, एकट्याला जावं लागतं. म्हणजे सोबत येत नाही त्याच्या का मागे लागतात. जे सोबत येत त्याच्या मागे लागा. जे सोबत येत नाही ते आसार आहे, ते फलकट आहे, भुसकट आहे. आणि म्हणून संसार फलकट आहे, संसार आसार आहे, भगवंत सार आहे. जे सार आहे ते आपल्या सोबत येतं, सार आहे ते आपलं कल्याण करतं, सार आहे ते आपल्याला देव बनवतं. आणि असं सार आहे भगवंत आणि भगवंताचं नाम. आणि म्हणून सार रूपी भगवंत आणि भगवंताच्या नामाच्या मागे लागा. तुमचं कल्याण होईल, तुम्ही मुक्त व्हाल. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, फलकट तो संसार येत सार भगवंत. फलकट तो संसार येत सार भगवंत.